तर नमस्कार मित्रांनो, आपण आता सध्या टरबूजाच्या प्लॉटमध्ये आहोत घरच्या. तर बघू शकता अशा प्रकारे आपला हिरवागार प्लॉट झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही कशी क्वालिटी क्वांटिटी एक नंबर. आणि तूर पण याच्यात लावलेली आहे. आपण बघू शकता इथं एक तूर आणि इथं एक 3 फुटावर तूर लावलेली आहे. तर बघू शकता टरबूजाची येलो थोडेफार सांदा दिसत आहे, पण ह्या पूर्ण सांदा झाकून जाणार आहे. आणि अशी टरबूज लागलेली आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे काही काही तर खूप मोठा झालेला आहे. बघू शकता किती मोठं झालेलं आहे. तर अशा प्रकारचा रोग झाला, त्याच्यामुळे आपण फवारणी दिलेली आहे. तर बघू शकता एकदम तूर पण एक भारी आलेली आहे, पण आपली मल्चिंग पूर्ण फाटलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपण मल्चिंग उन्हाळ्यात आथरून ठेवली, तर महिनाभर मल्चिंग अशी उन्हातच होती तरी कमीच, त्याच्यामुळे मल्चिंग आपली पूर्ण फाटलेली आहे. तर सगळी फाटलेलीच आहे. बघू शकता आतमध्ये पूर्ण मल्चिंग फाटलेली आहे. आणि खुरपाला आपले खूप पैसे गेलेले आहेत, कारण आपली मल्चिंग फाटली होती, त्याच्यामुळे खूप गवत झालं. तर 10-12 हजार रुपये आपले शिल्लक गेलेले आहेत. खुरपण्यासाठी 10-12 हजार शिल्लक गेलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा आपला प्लॉट. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच शेतीचे ब्लॉग येतील.